नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. तर ही जी तुम्ही कारली बघत आहात, तर ही कारली ह्या कारल्यांचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला की ही कारली मी माझ्या इथं दारामध्ये थोडासा जागा होता, तर त्याच्यामध्ये मी ही लावलेली कारली आहे. तर तुम्हाला ही स्टार्टिंगची व्हिडिओसुद्धा मी दाखवलेले आहेत, जेव्हापासून आपण इथं बी लावलेला त्याच्यानंतर थोडे थोडे मोठे मोठे होत करत तो वेल इतका भारी झालेला, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यानंतर त्याला छोट्या छोट्या कळ्या लागलेल्या आणि त्यानंतर मस्त असं ही फुलंसुद्धा त्याला आलेली. तर या इथंपर्यंत मी तुम्हाला ह्या कारल्याचा व्हिडिओ दाखवलेला. त्यानंतर कारली छोटी छोटी लागलेली, पहिल्यांदा लागली, त्यानंतर ती पडलीसुद्धा आणि त्यानंतर मस्त मोठी मोठी आता कारली लागत आहेत आपल्या या मस्त अशा कारल्याच्या वेलाला. तर ही फिलिंगच लई भारी आहे की आपण आपल्या दारात लावलेल्या वेलाची ही कारली तोडून त्याची मस्त आज आपण एक रेसिपी बघणार आहोत. तर तुम्ही कारली बघू शकता, असली भारी झालेली आहे. तर यातले मी फक्त 2 ते 3च कारली काढणार आहे आणि ती त्याची आपण रेसिपी बनवायची आहे. चला तर मग कारली पटकन आता काढून घेऊया आणि आपण आता रेसिपी करायला घेऊया. तर अशी मस्त दारातली आपली ताजी ताजी तोडलेली कारल्यांची रेसिपी बनवताना खरंच मस्त फिलिंग आहे. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि त्यानंतर आता आपण त्या रेसिपीला बघूया. तर कारलीसुद्धा खूप छान आहेत, एकदम ताजी, आणि मी खूप जास्त त्याला मोठी होऊ दिली नाही, एकदम थोडीशी मोठी झालेली आहेत. त्यानंतर आपण ती कवळीच वापरणार आहोत, जेणेकरून ती खूप जास्त जून व्हायला नको. तर चला, तर ही मी कारली काढलेली आहेत. तर आज आपली रेसिपी ही कारल्याचीच असणार आहे. त्यानंतर अजून मी दारामध्ये कोणती कोणती झाडी लावलेली आहेत, तर किंवा ही या फळभाज्या काय काय लावलेल्या आहेत ते तुम्हाला नक्कीच मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. आणि त्या दुसऱ्या ज्या भाज्या लावलेल्या आहेत तर त्यांनासुद्धा फळं लागलेली आहेत, तर ते सुद्धा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन. आणि ज्या ज्या भाज्या आपण दारात लावलेल्या आहेत तर त्याच्याच रेसिपी आपण मस्त असे बनवणार आहोत. चला, तर आज आपण कारल्याची रेसिपी बघणार आहोत. तर सुरू करूया रेसिपी. तर कारली ही अशी भाजी आहे की ही प्रत्येकालाच आवडेल असं नाही की तुम्ही कसंही करा पण प्रत्येकजण आवडीने खातील असं नाही. पण एकेकांना आवडतं, तर त्यांच्यासाठीच आपण मस्त अशी ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही कारल्याची भाजी बनवूया. तर कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ही कारली आपली बिना औषध पाण्याची मस्त अशी आलेली आहेत. हां, तर चला, तर मी इथं कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्यानंतर आपण चाकूच्या साह्याने आता या पद्धतीनं कट करून घेणार आहोत. तुम्हाला हवा त्या आकाराचं तुम्ही हे कट करू शकता. आणि ज्या वेळेला तुम्ही हे एकदम जितकं तुम्हाला पातळ साईज करता येईल तितकं करा, जेणेकरून आपण ही कारल्याची फ्राय भाजी बनवणार आहोत. ती एकदम टेस्टला मस्त लागेल, एकदम कुरकुरीत अशी आणि क्रंची अशी मस्त लागेल. तर त्यासाठी आता आपण हे कारल्याची अशी हे कट करून घेतलेले आहेत कारली. तर हा कारल्याचा मधला जो भाग आहे तो आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे. तर कारल्याच्या भाजीला जो कडूपणा असतो तो इथंच असतोय. तर त्यातला बी आणि ते मध्ये जो तो पांढरा भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे काढायचा आहे, जेणेकरून कारल्याला अजिबात कडू लागणार नाही. थोडासा कडवटपणा राहीलच, पण हा काढल्यानंतर कडवटपणा थोडासा तरी कमी होईल. तर कारला आहे म्हटल्यावर ते कडू तर असणारच. चला, तर या पद्धतीने हे कट करून घेतलेलं आहे आणि कारला पण आधीच धुवून घेतलेला आहे, त्यामुळे आता परत धुण्याची काही गरज नाही आहे. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय ते कट केलेलं कारलं जे आहे ते मी एका बाउलमध्ये घेतले आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ त्याच्यात टाकायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करायचं आणि याला एक साधारण 15 ते 20 मिनिटं याच्यावर झाकण ठेवून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून कारल्यातला जो आणखीन थोडासा कडवटपणा असेल तो आपण थोडासा या पद्धतीनं कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी एक 15 मिनिटं तरी आपल्याला हे असं झाकून ठेवून द्यायचं आहे. तर साधारण एक 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता, तर हे मी आता काढलेलं आहे आणि त्यानंतर याला पाणी सुटलेलं आहे. तर तुम्ही या कारल्याचं पाणी थोडंसं पिळून काढू शकता किंवा स्वच्छ धुवून घेऊ शकता. तर मी स्वच्छ धुवून घेत आहे. तर त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया. तर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. तर कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेलसुद्धा एकदम मस्त असं गरम करायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरं मोहरी टाकलेलं आहे. त्यानंतर हळद टाकलेली आहे, लाल तिखट थोडीशी वापरलेली आहे आणि त्यात आपल्याला हे मस्त अशी ही आपण काप केलेली जी कारली आहेत त्याच्यामध्ये टाकायची आणि एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला कंटिन्युअस अशी परतायच्या आहेत.
तर याच्यामध्ये पाण्याचा आपण खूप कमी म्हणजे खूप कमी वापर करणार आहोत. फक्त 1-2 चमचे तुम्ही म्हणू शकता इतकंच पाणी आपण याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि फक्त आपल्याला हे मस्त अशी वाफेवर ही भाजी शिजवायची आहे. तर तुम्ही मधून मधून थोडंसं याला सारखं हलवून बघायचं आहे, कारण ते लागू सुद्धा शकतं खाली, कारण आपण याच्यामध्ये जास्त पाणी वापरलेलं नाही. साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे मस्त वाफेवर तर आपण हे वाफेवर शिजायचं, कारण आपण याच्यामध्ये कोणता मसाला वगैरे वापरलेला नाही आहे किंवा कांदा टोमॅटो सुद्धा वापरलेला नाही आहे. एक्स्ट्राचा कोणताच मसाला न वापरता आपल्याला मस्त अशी साधी फोडणी दिलेली आहे, तरी सुद्धा हे चवीला खूप भन्नाट लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही अजून एक नोटीस केला असेल की आपण याच्यामध्ये गोडपणासाठी साखर किंवा गोड सुद्धा वापरलेला नाही, तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने जर करून बघितला ही भाजी तर तुम्हाला थोडासा तरी कडवटपणा कमी झालेला नक्कीच जाणवेल. अशा पद्धतीनेच आपण ही भाजी बनवलेली आहे. चला तर आपली ही कारल्याची रेसिपी आता मस्त तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त अशी आपली ही ताजी दारातून फक्त डायरेक्ट तोडून आणलेली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी झाली ते नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.